नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। खरीप 2025-26चा जो सरसकट पीक विमा आहे तो आता कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार, हेक्टरी त्याची रक्कम काय असणार, ते संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली। 7 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जिल्हानिहाय लाभार्थी यादी जाहीर होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता अतिवृष्टी, कीड आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते अशा 27 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आता विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे। आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा प्रश्न, सर्व शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न असते की विम्याची रक्कम नेमकी आम्हाला किती मिळणार। तर शेतकऱ्यांमध्ये असा गैरसमज आहे की प्रत्येक सातबाऱ्यावर 17,500 रुपये येतील का। तर शेतकरी मित्रांनो, नुकसानीची तीव्रता बघता 17,500 रुपये ही एक अंदाजित सरासरी रक्कम असते। ज्या भागात अतिवृष्टीमुळे 100% नुकसान झाले आहे तिथे ही रक्कम 30 ते 40,000 पर्यंत सुद्धा असू शकते। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या ठिकाणी जास्त नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना जास्त नुकसान भरपाई म्हणजे पीक विमा मिळतो। शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न आहे की कोणत्या पिकांचा विमा आधी मिळणार आहे शेतकऱ्यांना। तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन, उडीद, मूग, मका या पिकांचा सर्वात आधी म्हणजे 7 मार्च पासून ते 15 मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा पीक विमा या 4 पिकांचा जमा होणार। त्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कापूस आणि तूर या 2 पिकांचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये 27 जिल्ह्यांना, कोणते जे 27 जिल्हे आहे की त्यांना पीक विमा वाटप होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, त्यानंतर विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, आता उत्तर महाराष्ट्र व कोकण म्हणजेच नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि रत्नागिरी या उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामधील हे जिल्हे पात्र असणार आहे। म्हणजे या 27 जिल्ह्यामध्ये पैसे टाकण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला जर पैसे न मिळाले पीक विम्याचे तर तुम्हाला काय करावे लागणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, विमा कंपनींची संपर्क साधावा लागणार। त्यानंतर जे कृषी सहाय्यक असतात आपल्या गावाचे त्यांच्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकता। त्यानंतर टोल फ्री नंबर म्हणजे संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांकावर तक्रार सुद्धा नोंदवू शकता की आम्हाला पीक विमा का नाही मिळाला। म्हणजे शेतकरी मित्रांनो, असे जर उर्वरित बघता तर 7 मार्च पासून ते 15 मार्च पर्यंत 4 पिकांचा, त्यानंतर एप्रिल मध्ये 2 पिकांचा विमा हा तुम्हाला सरसकट तर मिळणार नाही। ज्या शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान आहे तेवढा विमा तुम्हाला मिळणार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।